इथं फक्त आपण एकटे आहोत आणि एकट्याला दुःख भोगायचं आहे. ज्या वेळेला दुःखाची जाणीव होते त्यावेळेला वैराग्य येतं. वीट आल्यानंतर वैराग्य येतं. वीट म्हणजे एखाद्या गोष्टीचा सारखं करून 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 वीट आला की आपल्याला काय येतं? वैराग्य येतं. बास, आता यापुढे नको. आता मला सांगा, अनेक वर्ष संसार करताय की नाही हो? मग वीट आला? वैराग्य आलं नाही. संसार इतकी वर्ष करूनही वीट आलेला नाही, परंतु काहींना तो वीट येतो. त्याला वीट आल्यामुळे काय होतं? वैराग्य येतं. दुसरी गोष्ट, ईश्वराबद्दल प्रेम जागं झालं की वैराग्य येतं. संत मीराबाईंना ईश्वरावरती इतकं प्रेम होतं की त्या प्रेमामध्ये त्यांना काय निर्माण झालं? वैराग्य निर्माण झालं. आणि चौथी गोष्ट, संतांच्या संगतीत गेल्यानंतर आणि संतांची कृपा झाल्यानंतर वैराग्य येतं. त्यामुळे संतांची संगत फार महत्वाची आहे. इथं महाराज ते सांगतात, वैराग्याचे भाग्य संत संग आचिला.